नमस्कार मित्रांनो, वैभव मित्र या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. कसे आहात तुम्ही? ठीक आहात ना? आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. तर मित्रांनो, आता मी आलोय आमच्या हापूस आंब्याच्या बागेमध्ये आलोय आणि तुम्ही आजूबाजूला पाहू शकता ही ही सर्व आजूबाजूला आहेत आमची हापूसची झाडं आहेत. जवळ-जवळ 100हून जास्त आमच्या हापूसची झाडं आहेत. झाडांना तर आंबे धरलेत, पण थोडे उशिरा धरलेत. कारण कोकणामधलं वातावरण हे नेहमीच बदलत असतं. त्यामुळे तो अवकाळी पाऊस आणि या अवकाळी पावसामुळे काय होतं, की आंब्या पिकावरती मोठा परिणाम होतो. त्यामुळं आंबा आंबा गळतो सुद्धा खूप. आंब्याला मोहर येतो तेव्हाच पाऊस पडत असतो. त्यामुळं तो आंबा थोडं कालांतराने तो काळा पडतो. आणि मोहर काळा पडल्यामुळे आंबा धरत नाही जास्त. त्यातून काही जो आंबा टिकतो, तो सुद्धा नंतर अवकाळी पावसामध्ये तो आहे आंबा सापडतो. त्याच्यामुळे आंबा पिकावरती मोठा परिणाम होतो. त्याच्यामुळे आंबा काय होतं, की आंबा खूप उशिरा होतो त्याच्यामुळे. आणि यंदा सुद्धा आमचं सुद्धा तसं झालं, की आम्ही आंबा जर या पिरियडमध्ये आंबा जर बागेमध्ये गेला असता, तर खूप चांगला भाव मिळतो. पण तसं होणार नाही. मला वाटतं आता आमचा आंबा मे एंडिंगपर्यंत तरी जाईल. त्याच्यामुळे काय होतं, आंबा पूर्ण मार्केटमध्येच आंबा असतो आणि त्यातल्या आंब्याला रेट कमी मिळतो. 15-20 दिवसाच्या आधी जर आंबा तयार झाला असता, तर चांगला रेटसुद्धा मार्केटमध्ये मिळाला असता. जो पहिला आंबा जातो विकायला, त्याला भावसुद्धा खूप चांगला मिळतो. ₹1200 डझन म्हणजे ₹100 एक आंबा विकला जातो. पण आता खूपच लेट होणार आहे. कारण लेट यासाठी होणार आहे, कारण आम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल, कोणत्याही प्रकारची अशी फवारणी करत नाही, की जेणेकरून तो आंब्याला इजा होईल. जो नॅचर असतो तोच आम्ही लोकांना देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, की चांगल्या पद्धतीचाच आंबा कोकणातून आमच्या ग्राहकांपर्यंत गेला पाहिजे. आमच्या कोकणकरांपर्यंत गेला पाहिजे, असा आमचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे आमच्या वडिलांनी सांगितले, कोणत्याही प्रकारचे फवारणी आपण कधीही करायचे नाही. जो आपला नेचर आहे, जो चांगल्या पद्धतीचा नैसर्गिक जो आंबा आहे, नैसर्गिकरित्या जो पिकलेला, नैसर्गिकरित्याने चांगला झालेला आंबा आहे, तोच आपण लोकांपर्यंत द्यायचा. मग जवळजवळ जवळजवळ कलमाला 20 ते 25 वर्ष होतील या पूर्ण झाडांना. अजूनही कोणत्याही प्रकारची फवारणी मी कधीच केलेली नाही. कारण वडिलांचं असं म्हणणं आहे, की आपण फवारणी करतो त्याच्यामुळे झाडाचं आयुष्य कमी होतं. आंब्याचं पीक आपण जास्त घेतो, तर आंबा कमी प्रमाणामध्ये टिकतो देखील, पण टिकतो. आणि आंबा लवकर जर आला तर त्याला आंब्याला तशी चव राहत नाही. जी नैसर्गिक चव असते तशी राहत नाही. त्याच्यामुळे वडील कोणत्याही प्रकारची फवारणी करायला कधीच शकते. अनेक जण येतात, की अशा प्रकारची फवारणी करा, हे करा, ते करा. पण वडील त्यांना नाही सांगतात, की मित्रांनो, काही दिवसातच आता आंबा तोडणीला सुरुवात होईल. तर पावसानं खूप मेहरबानी केली तर खूप बरं होईल. कारण आता या मोसममध्ये अशा वेळेमध्ये जर पाऊस जर आला, अचानक आला, तर आंब्याचं खूप मोठं नुकसान होईल. सर्वांचंच आंब्याचं खूप मोठं नुकसान होईल. कारण आता कुठे आंब्याला आता जर भाव मिळतोय, अवकाळी पावसानं तर विश्रांती घ्यायला हवी. कारण अवकाळी पावसाचा रोज थोडा ना थोडा पडत असतो. गेली काही दिवस रोज आठवड्यातनं 1-2 वेळा पाऊस पडतोय. त्याच्यामुळे आंबा पिकाला खूप मोठं नुकसान होतंय. कारण यंदा तरी आंबा चांगल्या प्रकारे जाईल अशी आशा आहे. कारण मागच्या वेळेला कोरोनाच्या काळामध्ये अनेक जणांचा आंबा पडूनच राहिला. कारण सर्व मार्केट बंद होती आणि अशामुळे आंबा कुठेच जात नव्हता. त्याच्यामुळे मागच्या वर्षी आंबा बागायतदारांना खूप मोठं नुकसान झालंय. तर मला वाटतं यंदा पावसानं खूप मेहरबानी केली तर आंबा बागायतदारांना खूप चांगले दिवस यंदा तर येतील. 2-3 महिने आपल्याला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कुठलाच आलाही नव्हता. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांची माफी मागतो. पण याच्यापुढे प्रत्येक आठवड्याला आपल्याला एक व्हिडिओ जरूर पाहायला मिळेल आणि ह्या आंबा तोडण्याला सुद्धा सुरुवात होईल त्याचा सुद्धा एक व्हिडिओ नक्की आपण पाहणार आहोत. अनेक असे छान छान आता व्हिडिओ आपण या चॅनलवरती नक्की रोज आठवड्याला पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपला इथपर्यंतच होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. आणि जर कोणी या चॅनलवरती, आपल्या वैभव मित्र या चॅनलवरती नवीन कोणी असेल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण त्या सर्व याच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. तोपर्यंत काळजी घ्या आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटू पुढच्या भागात लवकर.